श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांच्या या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि तुमचा दिवस आनंदात जाओ. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्रिपुरारी पौर्णिमेबद्दल माहिती बघणार आहे. म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा कधी आहे, ती कशी साजरी करायची, कशा पद्धतीने साजरी करायची, त्या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आणि त्रिपुरारी वात म्हणजे काय, त्रिपुरारी वात का लावायची असते, याबद्दल सगळी अगदी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. वैकुंठ चतुर्दशीचा दुसरा दिवस आपण त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमा म्हणून देखील ओळखतो. या दिवशी आपण त्रिपुरारी वात प्रज्वलित करत असतो. त्रिपुरारी पौर्णिमा म्हटलं की 750 वाती प्रज्वलित करायच्या हे तर सगळ्यांना माहिती असतं. याला त्रिपुरारी वात म्हणतात. आता सगळ्यात आधी आपण बघूया त्रिपुरारी वात म्हणजे काय. आपण जी देवाला वात बनवतो ती एकच पदर असते. अशा आपण 3 वेड्यांची एक वात बनवायची, म्हणजे 3 पदरांची एक वात. याप्रमाणे 750 वाती बनवायची आणि त्याचा बंच तयार करायचा. हा बंच म्हणजेच त्रिपुरारी वात किंवा त्रिपुरी वात देखील आपण याला म्हणतो. काही ठिकाणी याला त्रिपुरी वात म्हणतो. आता 3 पदरांचीच एक वात का तयार करायची, तर आपण भगवान शंकरांना बेलाची 3 पाने घालतो म्हणून 3 पदरी एक वात. ही जी वात आपण करतो तयार, त्रिपुरी वात, ही आपण भगवान शंकरांना अर्पण करत असतो, भगवान शंकरांसाठी लावत असतो, म्हणून आपण 3 पदरी वात तयार करतो. भगवान शंकरांनी त्रैलोक्याला त्रास देणाऱ्या त्रिपुरासुर राक्षसाचे 3 पुरे जाळून त्याला ठार मारले होते. म्हणून या त्रिपुरी पौर्णिमेला आपण 3 पदरी वात प्रज्वलित करत असतो, म्हणजे 3 पदरी वात तयार करत असतो आणि त्याच्या 750 वाती तयार करून तो बंच प्रज्वलित करत असतो. ही वात तुम्ही घरी बनवू शकता. म्हणजे पहिली लोक सगळी घरीच बनवत होते. आता जर शक्य नसेल तर तुम्ही बाहेरून, म्हणजे पूजेचं साहित्य मिळतं त्या ठिकाणून आणू शकता. ही वात आता कधी प्रज्वलित करायची असते आणि या म्हणजे अजून एक कथा आहे ती तुम्हाला मी सांगते. या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला होता. चातुर्मासात भगवान विष्णू हे विश्रांती घेत असल्यामुळे आपल्या क्षीरसागरात विश्रांती घेतात. ते झोपी जातात. सगळ्यांनाच माहिती आहे चातुर्मासात श्री भगवान विष्णू झोपी गेलेले असतात. मग त्यांच्या वाटणीचा जो कारभार आहे तो कोण बघणार, तर त्यांच्या वाटणीचा जो कारभार आहे तो भगवान शिवशंकरांनी आपल्या हाती घेतलेला असतो. या 4 महिन्यात श्री भगवान शंकरांनी आपल्या हाती कारभार घेतलेला असतो. त्याच वेळेस त्रिपुरासुर नावाचा जो राक्षस असतो तो पृथ्वीवर हाहाकार माजवत असतो. त्याला ब्रह्मदेवाचं वरदान असल्यामुळे तो उन्मत्त झालेला असतो. त्यावेळी सगळे देवगण जातात आणि महादेवांना साकडं घालतात. महादेवांनी ऐकून मग त्यांचं घेतल्यानंतर ह्या त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला आहे. त्या विजयाचा प्रतीक म्हणून आपण त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करतो. त्रिपुरारी आणि ही पौर्णिमा कधी साजरी करायची असते, तर आता यावर्षी म्हणजेच 2023ला रविवारी 26 नोव्हेंबरला 3:53 पौर्णिमा चालू होणार आहे आणि ती 27 नोव्हेंबरला 2:45 संपणार आहे. अशी 2 दिवस पौर्णिमा आहे. मग ही वात कधी लावायची आहे हा प्रश्न तर सगळ्यांना पडणार. रविवारी लावायची का सोमवारी? ही म्हणजे त्रिपुरी वात जी आहे ती आपण प्रदोषकाळी प्रज्वलित करतो. मग आता 26 तारखेला 3:53 दुपारी सुरू होणार आहे, ती संध्याकाळी आहे आणि 27ला दुपारी संपणार आहे. म्हणजे प्रदोषकाळ आपल्याला 26 तारखेचा मिळणार आहे. म्हणजेच आपण ही त्रिपुरारी वात ही रविवारी 26 नोव्हेंबरला लावायची आहे. तर ही वात कुठे लावायची? तुमच्या घराशेजारी जर महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही ही वात लावू शकता, किंवा जर नसेल जवळपास मंदिर तर तुम्ही तुमच्या घरामध्ये देखील हे वात प्रज्वलित करू शकता. सगळ्यात आधी महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि नंतर त्या शिवलिंगावरती पाण्याचा अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घातल्यानंतर त्याची पूजा करायची आहे, त्याला बेल अर्पण करायचं आहे, पांढरं फूल अर्पण करायचं आहे आणि नंतर ही वात आपण प्रज्वलित करायची आहे. ही वात तुम्ही 750 वातींची जी आपण त्रिपुरी वात बनवली आहे ती वात तुम्ही एका मोठ्या पंतीमध्ये प्रज्वलित करा, नाहीतर मग एखाद्या ताटामध्ये प्रज्वलित केली तरी काही हरकत नाही. या वातीला आपण गाईच्या तुपामध्ये ही वात लावायची आहे. जर तुम्हाला तूप नाही मिळालं तर तुम्ही नेहमीच आपण देवासाठी तेल वापरतो त्या तेलामध्ये ही वात प्रज्वलित केली तरी चालू शकते. सगळ्यात आधी दिव्याला आणि वातीला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, त्याची पूजा करायची आहे. नंतर आपण ही दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्रिपुरारी दिवा आहे, वात आहे, ती प्रज्वलित करायची आहे. प्रज्वलित केल्यानंतर महादेवाच्या मंदिरात बसूनच तुम्ही वात जळेपर्यंत
तुम्ही शिवलीलामृतातला 11वा अध्याय वाचायचा आहे. त्यामुळे तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्यावरची संकटे दूर होतील. हेच तुम्ही घरी देखील करू शकता. म्हणजे घरी आपल्या महादेवाची जी पिंड असते, शिवलिंग असतं, त्याला अभिषेक घालायचा आहे, त्याला बेल अर्पण करायचं आहे, पांढरं फूल अर्पण करायचं आहे आणि नंतर ही वात प्रज्वलित करून आपल्या देवघरासमोर बसून 11वा अध्याय वाचायचा आहे. हे अशा पद्धतीने तुम्ही त्रिपुरारी पौर्णिमेला पूजा करू शकता. आणि मुहूर्त देखील आता तुम्हाला लक्षात आला आहे. वैकुंठ चतुर्दशी ही 24 तारखेला आहे. वैकुंठ चतुर्दशी दिवशी आपण भगवान शंकरांना तुळस अर्पण करतो आणि विष्णूंना बेल अर्पण करतो. हे आता उलटं वाटत असेल तुम्हाला, पण हेच खरं आहे. वैकुंठ चतुर्दशी दिवशी आपण भगवान शंकरांना तुळस आणि विष्णूंना बेल अर्पण करायचं आहे. भगवान विष्णू झोपेतून उठल्यानंतर जो कारभार शंकरांनी हातात घेतलेला असतो तो त्यांना परत देतात आणि त्यांची भेट होती, हरी आणि हराची भेट होते. आणि ह्या भेटीला समर्पित म्हणून आपण शंकरांना तुळस आणि विष्णूंना बेल अर्पण करतो. त्रिपुरारी आपण त्रिपुरी वात लावल्यानंतर देवांप्रमाणेच आपल्या आयुष्यातल्या देखील सगळ्या समस्या आणि अडचणी दूर होतात, म्हणून हे आपण वात प्रज्वलित करतो. या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा.